कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही मचांड होईल, गप्प बसून जरा. काय मचांड म्हणजे ते काय असतं? काहीतरी वाईटच केलं असशील, तुझ्याकडनं अपेक्षाच नाहीये मला. काय केलंस नक्की सांग. हळू बोल ना. हळू बोल म्हणजे? मी काहीच केलं नाहीये, तेच सांगतेय. अगं मग त्याने तुला बाहेर का उभं केलंय? अरे पण मला नाही. आशू अरे दरवाजा उघड. तू मला सांगू नकोस. काहीच सांगत नाही. काय झालंय आई? ही मुलगी ना, मी काहीच नव्हते करत. अगं किती खोटं बोलतेस. हिने काहीतरी केलंय म्हणून आशूने हिला बाहेर उभं केलंय. हे बघ, मी तुला ताकीद दिली होती ना, मग काय ऐकत नाहीस तू माझं? पण मी काही केलंच नाहीये, तेच सांगतेय. सीता, अगं कीर्तीचं एक वेळ ठीक आहे, पण तू काही न ऐकता न समजून घेता शिवाला का दोष देतेस? भाऊ, अहो कधीतरी तुमच्या मुलीची बाजू घ्या, का नेहमी हिचीच पाठराखण करायची आहे? पण मी काही केलंच नाहीये, तेच सांगतेय. तू जरा गप्पा बसा. बघू आधी आशूला दार उघडू दे. मी खरंच सांगते, मी काही केलं नाही. नक्की तू दार का उघडत नाही ते मलाही नाही माहिती. शिवा, तू सगळं आशूवर ढकलू नकोस. अहो मी खरंच काही नाही केलंय, तेच सांगतेय. संपदा, हा तू आशूला फोन लाव चल. हो भाऊ, कधीचा कॉल करते पण तो उचलतच नाहीये. एक मिनिट सगळे शांत व्हा. त्याला बाहेर येऊ दे, मग आपण बघूया. पण किती वेळ झाला आशूने दरवाजा नाही ओपन केलाय. आई, त्याला काही झालं तर नसेल ना? अरे पण त्याला आवाज दिला कोणी? मी आशूला आवाज दिला होता, पण तो उघडत नाहीये, तेच. आशू उघड ना. आशू दार उघड. आशू, अरे आशू दरवाजा उघड, बोल काहीतरी. अरे ए आशू, आत्ता आजारपणातून उठलाय, त्याला परत काही झालं ना तर शिवा. अरे आशू, आशू, हा बघा. अरे तू सगळेच जमले का इथे? हो, आता सांग सगळ्यांना, तू हिला बाहेर उभं केलं होतंस ना? हा, बाहेर काढलं होतं ना मी. ऐकलंच सगळ्यांनी? सांग, काय केलं होतं हिने? काय केलं शिवा, सांग ना. अरे मी काहीच नाही केलंय. कीर्ती, हे सगळं असंच सुचतं का तुला? तू सांगेल ना तो. एक मिनिट थांबा. दंगा नका करू. चला आत चला, पटकन चला. काय झालं? अरे या ना पटकन, चला आतमध्ये या. अरे पण ऐक तर, असं काय करतो? आले? काय हे? या भाऊ, या. ये काका. हो, काय? ह्यासाठीच मी तुम्हाला बाहेर थांबवलं होतं इतका वेळ. ओके, नाव रेडी? जो चुपचाप रहती थी दीवार पर, वो तस्वीर बातें बनाने लगी. अरे वाव, किती छान आहे. अरे आशू, पैसा, माझं पेंटिंग. काय मग, कसं आहे? आशू, हे काय पेंटिंग केलंयस यार, कमाल. अगदी खरं. म्हणजे शिवा जर त्या पेंटिंगच्या शेजारी जाऊन उभी राहिली ना, तर कोणतं पेंटिंग आणि कोणती खरी शिवा प्रश्न पडेल. हो ना? ए शिवा, एक काम कर बरं, उभी राहा इकडे. अरे ऍक्च्युअल उभी राहा. आणि आता बघ. नाही वाटत, खरंच कळत नाही. बघितलं साई, अजून काही वचन घ्यायचंय? आशू, खरंच रे, काय ऑब्झर्वेशन आहे तुझं. वाह, थँक्यू. अरे पण आशू, तुम्ही आत्ता का केलंस? म्हणजे तुला बरं नव्हतं ना वाटत, मग आत्ता का एवढ्या घाईत? शिवामुळे मला बरं वाटलं म्हणून तिचं पेंटिंग केलं. शिवामुळे? अरे आई रात्रभर तुझी काळजी घेत जागी होती आणि तू म्हणतोस तू शिवामुळे बरा झालायस? आई, मला हे अजिबात पटत नाहीये. नाही कीर्ती, तू म्हणतेस ते बरोबर आहे. सीतानं त्याची काळजी घेतली वगैरे. हो ना?
पण त्याबरोबरच शिवानं सुद्धा त्याची काळजी घेतलीस की? शिवानं त्याच्यासाठी खायला केलं, रात्रभर शिवा त्याच्यासाठी जागली असेल, नाही का शिवा? आणि कसं आहे ना कीर्ती, एका घरात एका माणसासाठी 2 बायका झटत असतात. एकीसाठी तो असतो मुलगा आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी तिचा नवरा असतो. आणि काय असतं, त्या घरातल्या काही व्यक्ती या नात्यामध्ये तणाव निर्माण करतात. त्या त्यांच्यासाठी काही करत नाही, झटत नाही, पण त्या हे करत असतात. म्हणजे ते मी करते का? ते तणाव वगैरे ते मी करते असं म्हणायचंय का तुम्हाला? तूच बोलतेय स्वतःच्या तोंडाने. करतेस का? हा ऐका ना, असं नाही होत आहे ना, तर सोडा ना तो विषय. काय अरे हे बघा ना, किती छान पेंटिंग केलंय, याचा आनंद घ्या. आई कसं वाटलं? छान आहे. भाऊ काका हा. आपण त्या दोघांना जरा वेळ देऊयात. बरोबर आहे. नाही म्हणजे शिवाला पण आशूचं कौतुक करायचं असेलच ना, मग आपण जाऊया. हो, त्यांचं काहीतरी स्पेशल कौतुक वगैरे असेल की? नाही चालू दे चालू दे. कंटिन्यू चल चला, चला. मोठी झाली मुलगी. हा? तुम्ही ऐक ना सुतार, इथे काहीतरी उगाच काय झालं? काय भारी पेंटिंग काढलंयस. माझं कोणीच एवढं असं पेंटिंग काढलं नव्हतं. मुळात पेंटिंगच काढलं नव्हतं माझं कोणी. ते कधी केलंय तू? काय आत्ताच, इतका वेळ तेच करत होतो. तू ना जाम भारी आहेस. हे बघ शिवा, तू जे जे काही माझ्यासाठी करतेस ना, त्याची मी कदर करतो. आणि ती जी शायरी होती ना, ती मीच लिहिली होती. तू याआधी दिव्याचं पेंटिंग काढलं होतं, तू तिच्या प्रेमात होतास म्हणून. आता माझं काढलंय, सेम आहे का सिच्युएशन? मांजाचं पण पेंटिंग काढलंय. ह्याचा अर्थ असा नाही की मी मांजाचा प्रेमात आहे. म्हणजे मित्र म्हणून प्रेम आहे माझं त्याच्यावर, तसंच तुझंही मित्र म्हणून प्रेम आहे. जाम शाणा आहेस रे तू. पण बघ, एक ना एक दिवस तू नक्की कबूल करशील. हो, की तू माझी जवळची मैत्रीण आहेच. कबूल आहे. ठीक आहे रे, सबका बदला लेगी शिवा. अरे ले, तुला माहितीये का, मी ना आईचं पोर्ट्रेट काढलं, तुझं पोर्ट्रेट काढलं, पण मला तुमच्या दोघींचं एकत्र पोर्ट्रेट काढायचंय. मग काढ ना. असं नाही काढायचंय. त्यामध्ये तुम्ही दोघी एकत्र उभे आहात, तुम्ही दोघी खूप खुश आहात एकमेकींबरोबर, आणि एकमेकींची चांगली मैत्री आहे, असं मला पोर्ट्रेट काढायचंय तुमचं. तू बस कलर घेऊन रेडी राहा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.